प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 2 आणि या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15। या ठिकाणी भगवान अर्जुनाला म्हणजेच आपल्याला ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, जो परमश्रेष्ठ पुरुष आहे, सुखामध्ये आणि दुःखामध्ये विचलित होत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कशी जरी परिस्थिती निर्माण झाली तरी जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताचे। देवावरी भार टाकून जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये विचलित न होता देवाशी एकरूप असतो, देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतो। सुखाचा आणि दुःखाचा ज्याच्यावर काहीही परिणाम होत नाही तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य असतो, त्याला सहज मोक्ष प्राप्ती होत असते। आणि म्हणून याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासो संगती नाही तया। आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना देवाची ओळख घेण्यासाठी, परब्रह्माची ओळख घेण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी, त्याची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये व्हावं म्हणून आम्ही जेवढा प्रयत्न करतोय की नाही, तेवढा अट्टहास, तेवढा प्रयत्न आम्ही विषयांना शोधण्यासाठी सुद्धा केला पाहिजे। कारण आम्हाला देवाच्या भेटीमध्ये आडवे येतात हे बळवे, बरं का? देवाच्या भेटीसाठी आडवे येतात ते हेच ना, बरोबर आहे का? आणि ते ज्याला कळले तो ह्या जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून सुटतो। माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये घडीने घडी होणारा विषयांचा जन्म, वासनेचा जन्म, विचारांचा जन्म आणि मृत्यू हा एकदा काय थांबला ना, अंतःकरणातला जन्म मृत्यू थांबला, मनातला जन्म मृत्यू थांबला, म्हणजेच प्रत्यक्ष असणारा जन्म मृत्यू थांबला जातो। कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरी शयनम, हे त्या विचारावर अवलंबून आहे, हे त्या गुणांवर अवलंबून आहे, राहण्यावर अवलंबून आहे। आणि म्हणून ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या चौधरी परिवाराच्या या पळसोळी गावातील हे मोठं परिवार, चौधरी परिवार म्हणजे मला तरी वाटतं की सगळ्यात मोठं परिवार पळसोळी गावातील। आणि या मोठ्या परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण वैकुंठवासी यमुनाबाई गोपाळ चौधरी आईसाहेबांना 26 डिसेंबर रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। मी वृद्धापकाळाने यासाठी म्हणेन की त्या 91व्या वर्षाच्या होत्या आणि 91व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतलेला आहे। आम्हाला नाही माहिती तेवढं आयुष्य आम्हाला मिळेल म्हणून, आहे की नाही? 91व्या वर्षापर्यंत त्यांनी कार्य केलं आणि खऱ्या अर्थाने आजचं जे प्रवचन आहे ते त्यांच्यासाठी कमी, आपल्यासाठी जास्त आहे। बरोबर आहे की नाही बाबा? आपल्यातून जी व्यक्ती निघून गेलेली आहे त्यांच्या नावाने आज आपण 3 प्रकारचं दान करत असतो, एक पिंडदान, एक अन्नदान आणि हे ज्ञानदान। आताच महाराजांनी सांगितलं आमच्या बाबांनी, या परिवाराने काय केलंय माहितीये का? सगळ्या प्रकारच्या विधी करून घेतलेल्या आहेत।
पूर्ण सुचिरभूतता केलेली आहे, सुतकातून मोकळे झालेले आहेत सगळ्या प्रकारचे विधी करून. आणि एकादशीच्या दिवशी येणारे 13वे महाराजांनी अगदी बरोबर सांगितले की त्या दिवशी अन्न देऊ पण नाही आणि घेऊ पण नाही. अन्न देणाराही पाप लागतंय आणि घेणाऱ्यालाही पाप लागतंय. मग अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं या उद्देशाने आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. गेले त्यांना कमी, आपल्याला जास्त गरज आहे. मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आम्हाला का गरज आहे? आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. आमची परंपरा एकीकडे चाललेली आहे. कुठे जात आहे, कशी जात आहे, आमच्या समोर नष्ट होत आहे हेही आम्हाला कळतंय. पण तरी सुद्धा माऊली आम्ही आमचा मार्ग बदलायला मागत नाही, आमचा प्रवास बदलायला मागत नाही. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. मी तर म्हणेन माणसाने कसं जगावं, कसं वागावं याचं आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आमच्या आई साहेब यमुनाबाई गोपाळ चौधरी. माझं वय वर्ष 43 आहे, पण आतापर्यंत कमीत कमी 10 वेळा माझ्या मनामध्ये विचार आला असेल, अरे जगावं की मरावं. एखादा प्रसंग यावाडी माणूस विचार करतो, अरे माझ्यावरच हा प्रसंग. एखादा संकट यावाडी माणूस विचार करतो, माझ्यावरच हे संकट. घरामध्ये काहीतरी त्रास व्हावा, घरातीलच काहीतरी कोणीतरी त्रास द्यावा आणि मग माणसाचा विचार एक मनामध्ये येतोय, चला आपण एवढं सगळं करावं, घाम गाळावं, कष्ट करावे, मेहनत करावी, नुसती धावपळ करावी यांच्यासाठी. आणि हे जर असे आपल्याला उलट सुलट बोलत असेल तर काय जगून पाहिजे? मग सांगा ना, 91 वर्षापर्यंत आई साहेबांनी या ठिकाणी कार्य केलं, त्यांच्यावर प्रसंग आले नसतील, त्यांच्यावर संकट आले नसतील. अरे त्यांनी ज्या पद्धतीने संसार केला त्या काळचा जर विचार आपण केला तर 100% पूर्वी पडलेला दुष्काळ हा आई साहेबांनी अनुभवला असेल. ज्या वेळेला लोक शेतामध्ये जायची, मालू आणायची, त्याची पेच करायची आणि प्यायची, तो दुष्काळ अनुभवला असेल. अनेक प्रसंग आई साहेबांच्या आयुष्यामध्ये आले असतील, अनेक संकट आले असतील. संकट आली, प्रसंग आली, दुष्काळ पडला, जगण्याचा मार्ग खडतर झाला म्हणून आत्महत्या करणारी माणसं अनेक असतात, पण मरेपर्यंत जगणारी माणसं श्रेष्ठ असतात. आणि म्हणून ही मरेपर्यंत जगणाऱ्या माणसांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. हा नरदेह तुम्हाला कशासाठी दिलेला आहे भगवंताने? मनुष्य देह म्हणून या ठिकाणी का म्हणून देवाने पाठवलेला आहे आपल्याला? अरे विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली, निर्मिती करायचा संकल्प केला. असं म्हणतात, पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्व ठाई. आणि अशा वेळी मूळ पुरुष ज्याला म्हणतोय, मूळ परब्रह्म ज्याला म्हणतोय आपण, त्या मूळ पुरुषाकडे सृष्टी रचण्याचा संकल्प, तो संकल्प म्हणजेच मूळ माया. आणि त्या मूळ मायेपासून पुढे सृष्टी रचण्याचा संकल्प म्हणून निर्माण झालेली गुण माया, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. त्या गुणमायेपासून पंचभूत निर्माण केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी 83,99,999 योनीची निर्मिती भगवंताने केली, त्या विधात्याने केली. पण ज्या वेळेला 83,99,999 योनींकडे बघितलं ना, तेव्हा निदर्शनात आलं की एकही कामाची नाही. आपलं भजन पूजन करणार नाही, आपलं श्रवण करणार नाही, परमार्थ भक्ती करणार नाही. मग या 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी देवाचं भजन पूजन करणारे, देवाची भक्ती परमार्थ करणारी एक योनी भगवंताने निर्माण केली. त्या योनीचं नाव आहे 84 लक्षवी योनी, हा मनुष्य देव.
तू कोण, कोणाचा, कोठून आलासी कैसा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. आलासी कोठून जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. कशी अवस्था आहे. कुठून आलास तू, कुठे जायचं आहे. एखादा मनुष्य जर समजा बाजारामध्ये काही काम नसताना जर भटकत असेल, काही काम नसताना जर फिरत असेल, काही ध्येय नाही, काही साध्य करायचं नाही, काही घ्यायचं नाही, फिरायचं म्हणून फिरतोय, त्याला आम्ही वेडा म्हणतोय. काय म्हणतो आम्ही त्याला? वेडा म्हणतोय. नरदेह मिळून सुद्धा हा देह आम्हाला कशासाठी दिलेला आहे, काय करायचंय, कुठे जायचं आहे आणि काय साध्य करून आम्हाला शेवटचा श्वास घ्यायचा आहे, हे ज्याला कळलंच नाही, मग सांगा ना तो कोण आहे. नुसता आलाय म्हणून प्रवास करायचा, आलाय म्हणून जगायचं, देवाने आयुष्य दिलंय म्हणून जगायचं, घरात राहायचं, कसे तरी आहेत ते दिवस काढायचे, आला दिवस की या जगाचा निरोप घ्यायचा. प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय बरं मग? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आमच्याकडे आहेत, तेच 5 भाग प्राण्यांकडे आहेत. भूक आम्हाला लागते, प्राण्यांना सुद्धा भूक लागते. क्षुधा, तृषा, तहान आम्हाला लागते, प्राण्यांना सुद्धा तहान लागते. आलस्य आमच्याकडे, प्राण्यांकडे सुद्धा आहे. निद्रा आम्हाला आहे, प्राण्यांना सुद्धा आहे. आम्ही उत्पत्ती करतोय, प्राणी सुद्धा उत्पत्ती करतात. मैथुन एवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू, तर प्राण्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय बरं? फरक एवढाच आहे की 83,99,999 योनी काम करत नाहीत, म्हणजे कमवत नाहीत. काम करतात, कमवत नाहीत. कमवतोय फक्त माणूस. 83,99,999 योनीचा जर आम्ही अभ्यास केला तर सगळ्यांचं पोट भरतंय, सगळ्यांचं पोट भरतंय. कुत्रा 4 घरं फिरून कुठेतरी 4 गल्लीमध्ये रट्टे खाऊन पण चतकोर अर्धी भाकर त्याला कुठेतरी शिळी बाकी मिळतेच, आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते फिरत असते. भले 4 रट्टे खाईल ते, पण ते फिरणार. प्रत्येक प्राणी पक्षी पोट भरत नाही ते माणसाचं. अरे हत्तीचं एवढं मोठं पोट असताना सुद्धा ते जर भरतंय, ते माणसाचं टिचभर पोट आहे दादा, टिचभर पोट आहे. काय रस्त्यामध्ये तांदळाच्या गोणींची गाडी भरून चालली होती, त्या गाडीतून एक गोण पडली, त्यालाही माहिती नाही, तो निघून गेला. चिमणी आली, चिमणीला जेवढं हवं तेवढं घेतलं, कावला आला, कावल्याला जेवढं हवं तेवढं घेतलं, अनेक पक्षी आले, जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी घेतलं. थोड्या वेळाने त्या ठिकाणी एक बैल गेला, त्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी घेतलं, आणि तेवढ्यात एक माणूस तिथून चाललेला. वासिनला दवाखान्यात गेला होता, घरी यायला काही मिळालं नाही. दुपारच्या वेळेला भाऊ तुम्ही सगळे जेवायला आले ते, तेव्हा त्यावेळेला त्यांना काही मिळालं नाही महाराज, आणि नेमका तो पायी निघाला. त्याला रस्त्यामध्ये ती गोड दिसली. आता करायचं काय? पहिले जिथे जिथे फाटली होती तिथे तिथे त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. वेळी बिली काढल्या, तेवढ्या जाग्यातल्या त्या वेळी बिली बांधून घेतल्या. त्याला माहिती मी आजारी अशक्त आहे, मला उचलणार नाही, पण तो उचलण्याचा प्रयत्न करायला लागला. बरं त्याला उचलायची अशी होती की कोणी न येण्याच्या आधीच आला कोणी तर तो भागीदार होईल, वाटेकरी होईल. कशी तरी उचलायचा प्रयत्न केला. एकदा उचलायचा प्रयत्न केला, गोल एकीकडे आणि तो एकीकडे पडला. शेवटी परत ज्या वेळेला उचलण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळेला तो खाली वरती गोल. आता मात्र वाट पाहायला लागला, कोणतरी येईल. आणि थोड्या वेळात ज्या वेळेला एक जण आला, त्यावेळेला त्याला बरोबर बाजूला काढलं, विचारलं काय कुठे? सांगितलं नाही का ही पडलेली आहे का दुसऱ्याची आहे? काहीच नाही ना म्हणे, या टायमाला घेऊन जायला काहीच नाही म्हणून म्हणे अशी अवस्था माझी झाली. अरे चिमणीला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन गेली, कावळ्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन गेली, प्राण्या पक्षी जे काही आले त्यांना जेवढं पाहिजे तेवढं घेऊन गेली. आता तुझं टिचभर पोट तुला किती लागेल रे दादा? पण 7 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती असताना सुद्धा जर 8व्या पिढीचा तो विचार करत असेल तर सांगा ना, याला शेवटच्या वेळेला राम बोलायला सांगून जमेल? याच्याकडून शेवटच्या वेळेला देवाचं नामस्मरण करून घेण्याची अपेक्षा आपण करून जमेल का?
कशासाठी आम्हाला नरदेह दिलेला आहे आणि मी काय करतोय. आणि म्हणून ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली, मी म्हणेन ह्या वृद्ध माणसांचा आदर्श आपण घ्यावा. माऊली काय झालंय माहितीये का, जशी जशी ही वृद्ध माणसं आमच्या समाजातून कमी होत चालल्यात ना, तशी तशी धर्माची संस्कार आणि संस्कृती सुद्धा कमी होत चाललेली आहे. एक वेळ तुम्हाला पैसा नाही सांभाळता आला तरी चालेल, प्रॉपर्टी संपत्ती नाही सांभाळता आली तरी चालेल, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो ही वृद्ध माणसं सांभाळा, हीच तुमची संपत्ती आहे. आई वडील सांभाळा. जी वृद्ध माणसं तुम्हाला पाहायला मिळतात त्यांना सांभाळा, कारण ती संस्कृती आहे, ते संस्कार आहेत. कधीतरी एखाद्याचा वाकडा पाऊल पडत असेल ना, तर अंतःकरणापासून सांगणारी माणसं तीच आहेत दादा. अंतःकरणापासून सांगणारी माणसं तीच आहेत. आणि म्हणून या आईसाहेबांनी 91 वर्ष या ठिकाणी काम करत असताना, कार्य करत असताना खऱ्या अर्थाने या कुटुंबाची सेवा केली, या घराचा सांभाळ केला. बाबांनी जवळजवळ 20-25 वर्ष अगोदरच आपला निरोप घेतला. त्याच्यानंतर सुद्धा आपल्या मुलांवर संस्कार करणं, मुलांना सांभाळणं, एवढंच नव्हे तर एवढं मोठं भाग्य आईसाहेबांचं की आईसाहेबांना नातवंड सुद्धा मांडीवर खेळवता आली, नवे पतवंड सुद्धा. आणि त्याच्या पलीकडे जर विचार केला, आम्हाला आमच्या मुलांवर संस्कार करायला जड जातात, पण आईसाहेबांनी आपल्या नातवंडांवर सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार केले. हे भाग्य त्यांना लाभले. आणि म्हणून त्यांचे 3 मुलं असतील, 3 मुली असतील. आमचे दत्तात्रेय बाबा असतील, मंगळदादा असतील, संतोष दादा असतील. त्याचप्रमाणे त्या आईसाहेबांच्या 3 मुली. मी का परत सांगतो माहितीये का, ह्या वृद्ध माणसांचा आदर्श आपण का घ्यावा. हलाखीच्या काळामध्ये, अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये अनेक संकट आली, अनेक प्रसंग आले, पण 6-6, 7-7 पोरं ह्या माणसांनी सांभाळली. स्वतःच्या मौजमजेचा विचार नाही केला. स्वतःच्या लुगड्याला 4-4 ठिगळं पडले असतील, गाठी बांधल्या, पण मुलांचा मात्र विचार केला. मुलांचं शिक्षण, मुलांचं राहणीमान, मुलांनी चांगल्या प्रकारे संस्कारामध्ये वाढावं, चांगल्या प्रकारे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजेत, हा विचार आईसाहेबांनी केला. हा विचार या वृद्ध माणसांनी केला. आणि म्हणून आज त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपल्याला प्रवचन श्रवण करायला मिळते. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत, संस्कृती महत्वाची आहे. आणि म्हणून हे सगळं जर आपल्याला साठवायचं असेल, मिळवायचं असेल, तर त्यासाठी आपण एक अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे. मला हे सगळं का प्राप्त होऊ शकत नाही. परमार्थ भक्ती, देवाचं नामस्मरण, हे सगळं माझ्याकडून का घडू शकत नाही. त्याला कारण काय, मी कुठे अडकलेलो आहे, माझ्यावर कसली आवरणं आलेली आहेत, म्हणजे माझ्याकडून हे घडत नाही. मुक्त होता परी झाला बद्ध. मुक्त होता पण बद्ध झाला. केला का झाला, हा पहिला विचार करायला पाहिजे. बद्ध, मोक्ष, साधक आणि सिद्ध या 4 अवस्था आहेत. यात पहिली अवस्था आपली आहे. प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणेस्वय समाधान, या नावबद्ध. आम्हाला संसाराविषयी बोलायला सांगा, आम्हाला प्रपंचाविषयी बोलायला सांगा, आम्हाला गावातील भांडणाविषयी काही विचार, आम्हाला गावातील लफड्यांविषयी काही विचार, आमचं तोंड बंद राहत नाही, एवढा साठा आहे आमच्याकडे. फुलं सगळ्यांच्याच आवारात असतात रे, हार बनवण्याचं ज्ञान सगळ्यांनाच नसते दादा. शब्द सगळ्यांकडेच आहे, पण शब्दांची जोडणी करून देवाचं स्तवन करण्याचं ज्ञान सर्वांकडेच नसतंय. ते ज्यांच्याकडून आपल्याला मिळतंय ना, त्यांना गुरु म्हणतात, त्यांना श्री गुरु म्हणतात, त्यांना संत म्हणतात, त्यांना संत म्हणतात. सगळ्यांकडेच शब्द आहेत. जगद्गुरु तुकोबा तर म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. काय माऊली, आमच्याकडे धन कुठले आहेत, शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दची आम्हा जीवींचे जीवन, शब्द वाटू धन जन लोक. शब्दच देव आहे. चांगल्या बोलणाऱ्या माणसाला परका सुद्धा जवळ करतो, जवळ येतो.
पण वाईट बोलणाऱ्या माणसाला मात्र जवळचा सुद्धा दूर गेल्याशिवाय राहत नाही. फुलं सर्वांकडेच आहे, पण चांगले चांगले सुशोभित हार बनवायची टेक्निक ज्ञान सर्वांनाच नसते. तसे शब्द सर्वांकडेच आहेत, पण त्या शब्दांचा वापर कुठे करायचा की जेणेकरून आम्हाला भगवंताचं स्तवन करता येईल, परमार्थ कळेल, संतांचे विचार आणि त्या विचारांची देवाणघेवाण होईल. अशा प्रकारची शब्दांची जोडणी करण्याचं ज्ञान सर्वांनाच नसतं. प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे, पण त्याला जर सांगितलं ना आपण परमार्थाविषयी काहीतरी बोलावं, हे आमचं काम नाही. कधी प्रवचनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी कुठल्या धार्मिक कार्याला कधीच नाही ना. बाकी सांगा तुम्ही, बाकी गोष्टीमध्ये सगळ्यात पुढे असणार, पण धार्मिक कार्याला नाही. यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची? देवाच्या स्तवनाची आणि परमार्थाची. बद्ध जन्मलेला मुलगा मुक्त असतो, कुठल्याही प्रकारचं बंधन नसतंय त्याला, म्हणून ते निखऱ्याला पण हात घालतंय. काय निखऱ्याला पण हात घालतंय, ऐक ना, बिंदास जातंय ते कुठे पण कसं पण. त्याला भूत सांगा नाही तर काय सांगा, त्याला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत ते काय कशालाच घाबरत नाही. परवा एक व्हिडिओ होती, सापाशी खेळत होता, आणि तो साप पण कोणता माऊली, एकदम खतरनाक साप, म्हणजे ज्याने दंश केल्यानंतर माणूस तात्काळ अगदी काही वेळातच जाणार माऊली, खूप एकदम विषारी साप. त्या सापाशी तो मुलगा खेळत होता. काही नसतंय त्याला. बद्ध स्वतःहून झालेला, याला कोणी बांधलेला नाहीये. एका घरातून जोरजोरात असा आवाज यायला लागला, सोडवा मला, कोणीतरी बाहेर काढा, अडकलोय मी या घरामध्ये, बंदिस्त झालोय. ज्या वेळेला शेजाऱ्यांनी बघितलं, ऐकलं, त्यावेळेला जाऊन बघितलं, सगळ्या खिडक्या बंद आतून. दरवाजे बघायला गेल्यानंतर त्यांना कळलं दरवाजे पण आतूनच बंद आहेत. आता सांगा ना, ज्याने स्वतःने आतून आपल्याला स्वतःला बंद करून घेतलेला आहे, त्याला बाहेरचा कोण वाचवेल? बाहेरचा कोण वाचवेल त्याला? म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. संत काय म्हणतात? आपुलिया हिता जो असे जागत. आपलं हित आपल्याला साध्य करायचं आहे, संतांच्या कृपेने, श्री गुरुच्या कृपेने. कोण सोडवेल, कोण येईल, कोण वाचवेल. आपल्या डोक्यावरचं ओझं जर असेल, आपल्याला जर जड झालं तर आपला मुलगा घेईल, मुलगी घेईल. पण दादा, आयुष्यामध्ये केलेल्या पाप किंवा पुण्य कर्माला वाटेकरी कोणीही नसतात. आणि हे ज्या वेळेला वाल्ल्या कोणीला समजलं, गोष्ट खूप मोठी आहे. आपल्याला काही जास्त वेळ त्याच्यात घ्यायचा नाहीये, फक्त एवढंच बघायचं आहे की आतापर्यंत वाल्या कोलीला अनेक भेटले. प्रत्येक जण काय करत होता? आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता, आपला द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता. ज्या वेळेला नारदाच्या रूपामध्ये संत भेटले, त्यावेळेला नारद मुनी भेटले. काय करतोय? बोलतोय मी लुबाडतोय, समोरच्या माणसाजवळ जे असेल ते घेतोय. अरे मी घे ना, माझ्या जवळ जे आहे ते जर तू घेतलं तर तुझा उद्धार होईल. पहिला विणा काढला, हा घे, म्हणजे याला बाजारात कोणी घेईल? घेईल ना, का नाही घेणार? पण तुझा अवतार बघून घेईल असं काय वाटत नाही सध्या तरी. काय मग अजून तुमच्याकडे काय आहे ना? म्हणे कोण बोलतंय नाहीये? नारायण नारायण, हे घेऊन काय करू म्हणे मी. आणि मग त्याला सांगितलं, पहिले सांग हे सगळं कोणासाठी करतोय. जाऊन विचार त्यांना. बायकोचं म्हणणं कळलं, मोरांचं म्हणणं कळलं, सगळ्यांचं म्हणणं कळल्यानंतर मग परत नारद मुनींकडे आले, हात जोडले, साष्टांग नमस्कार घातला. बस आता मला फक्त उद्धाराचा मार्ग सांगा. अरे माणूस आहे दादा, चुकतोय ना, कोण चुकत नाही. इथे असलेल्यांपैकी आतापर्यंत कोणी कोणाकडून चुकी झाली नसा, एकतरी दाखवा मला, किंवा एकतरी असं उभा राहा की माझ्याकडून आतापर्यंत एकही चुकी झाली नाही. एकही कुठल्याही प्रकारचा द्वेष, मत्सर, तिरस्कार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, द्वेष, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांपैकी कुठलाही विषय, विकार माझ्याकडे आतापर्यंत आलाच नाही. कोण आहे असं? चुकतो ना माणूस. पण जोपर्यंत आम्हाला आमची चुकी कळत नाही तोपर्यंत ती चुकी ठीक आहे. ज्या वेळेला कळते ना, त्यावेळेला घडलेल्या पाप कर्मांचा पश्चाताप माणसाला झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्या कर्माचा पश्चाताप आम्हाला होत नाही
तोपर्यंत घडणाऱ्या कर्माची उपरती होत नाही, आणि जोपर्यंत घडणाऱ्या कर्माची उपरती होत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये परिवर्तन घडणार नाही. कोण म्हणतं मी माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून प्रवचन श्रवण करतोय, कीर्तन श्रवण करतोय. कोण बोलतो मी माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून प्रवचन श्रवण कीर्तन श्रवण करतोय. कोण बोलतोय मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून श्रवण करतोय. मला 40 वर्ष झाली. कोण बोलतोय मला 30 वर्ष झाली. कोण बोलतोय मला 50 वर्ष झाली. किती वर्ष आम्ही श्रवण करतोय ना, हे वर्ष महत्वाचे नाहीत, हे सांगणं महत्वाचं नाही. तेवढं श्रवण करून आमच्यामध्ये काही परिवर्तन झालंय ना, याला महत्व आहे. कीर्तन प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, आणि परिवर्तन घडावं या उद्देशाने आपण याचं आयोजन केलं जात आहे. म्हणून घडलेली जी काही कर्म आहेत, नेणिवेतून झालेली जी काही कर्म आहेत ना, त्याचा गाठोडा संतांनी देवाने बांधून ठेवलेला आहे. दादा तो कधी उघडणार नाही रे, कधीच उघडणार नाही. का? ती नेणिवेतून झालेली कर्म आहेत. तुला कळत नव्हतं ना, नेणिवेतून झालेली कर्म आहेत. पण आता कमीत कमी त्या झालेल्या कर्माचा पश्चाताप तरी कर. आमचं सुखदुःख आम्ही सांगितलं पाहिजे ना, पण आम्ही कोणाला सांगावं हेच आम्हाला कळत नाही माऊली. आम्ही कोणाला सांगतो? शेजाऱ्यांना सांगतो, त्याची बबल करतात. आम्ही सांगतो कोणाला सांगू नको, पण 10 दिवसात परत एखादा खालचालीचा आमच्याजवळ येऊन बसतो ना, तीच गोष्ट सांगतो. काय? महिलांकडे पहिला मंत्र असतो, तो कोणाला काही सांगायचा असेल तर पहिला तो मंत्र देतात. तुला सांगते, कोणाला सांगू नको. परत ती पण तिला दुसरीला सांगताना तो मंत्र पहिला देते, तुला सांगते, कोणाला सांगू नको. 10व्या महिलेपर्यंत पोहोचली, ती पहिलीच्या जवळ आली ना, मग ती बोलते तुला सांगते, कोणाला सांगू नको. तिला वाटलं यांनी नवीन काय आणलाय का काय. पण जेव्हा ऐकते तेव्हा बोलते 4-5 दिवसापूर्वी एमआरएफ जाऊन गेलाय, परत तुझ्याकडे आला कसं काय. पण जसा गेला तसा आला, याच्यात तिला आनंद असतो. तुला सांगते, कोणाला सांगू नको. काय अवस्था आहे, कोणाला सांगावं. संत म्हणतात देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक. झालेली कर्म, घडलेली कर्म देवाच्या पुढे मांडा. देवा, अरे असा असा माझ्याकडे वाईट विचार आला, अशी अशी माझ्याकडे वाईट वासना आली, असा असा माझ्याकडे वाईट भाग आला, वाईट विचार आला, परत येता कामा नाही. आणि त्यासाठी सामर्थ्य द्या, बळ द्या, शक्ती द्या. या सगळ्या वासनेपासून, या सगळ्या विचारांपासून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचा रेस. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी या बाजारामध्ये, या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहेत. आपण अनेक प्रकारच्या मार्गाने माणसाकडे अभिमान येतो, अहंकार येतो. पण नामस्मरण हा एकमेव मार्ग असा आहे की तुमच्याकडे नम्रता उभी राहणार. आणि विशेष म्हणजे नम्रता हा परमार्थातला पहिला गुण आहे. नव्हे परमार्थिक माणसाचा मुख्य अलंकार आहे. विद्या विनयेन शोभते. तुमच्याकडे किती ज्ञान आहे ना माऊली, हे तुमच्या नम्रतेमुळे शोभतय दादा. पण त्याचा जर अभिमान असेल ना, अहंकार असेल ना, तर त्याला बद्ध म्हणतात. संसारात बांधलेला आहे, प्रपंचात बांधलेला आहे, तो बद्ध आहेच आहे. जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थ, व्रत, दान, पुण्य काहीच नाही. फक्त बायको, पोरा, घर दार, शेती, वाडी, संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा. याच्या पलीकडे माऊली त्याला काहीही दिसत नाही. बरं का? काय म्हणतात त्याला? बद्ध. हा बद्ध 31 ला एकदम पॉवरफुल असतो. बरं का? तो विचारही करतो बस आता 1 जानेवारी पासून बंद. पण पिता पिता माऊली 1 जानेवारी कधी उजाडते ती त्याला कळत नाही. शेवटी बोलतो निघला दिवस, मग आता पुढच्या वर्षी बघू. हो, संसारामध्ये बांधलेला आहे, प्रपंचामध्ये बांधलेला आहे, त्याला बद्ध म्हणतातच म्हणतात. पण ज्ञानाचा जर अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये असेल, ज्ञानाचा जर अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर संसार प्रपंचाने बांधलेला बद्ध परवडला दादा, कारण तो नेणिवेतून बांधलेला. पण तुम्ही मात्र जाणीवेतून बांधला असाल तर तुम्हाला कोणीही सोडू शकत नाही, कोणीही सोडू शकत. चारही वेद मुखोद्गत असलेला तो रावण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वण वेद
जर चारही वेद या रावणाच्या मुखोद्गत होते तर सांगा ना, चारही वेदाचे महावाक्याच्या पाठ नसतील का? महावाक्याचा याने अभ्यास केला नसेल का? अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मना ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म, कधी विचार केला नसेल का? पण तरी सुद्धा कबीर महाराज त्याची ओळख करून देतात. परणारी पैरी छुरी न लावहू से अंग, रावण के दशशीर गए परणारी के संग. दशग्रंथी होता तो, 10 डोकी होती त्याला. बळ किती होतं, सामर्थ्य किती होतं, आहे की नाही? असं कधी झालंय काय 10-15 वर्षांनी मुलगा झाला, अरे बापरे बापरे बापरे, एवढे वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर मुलगा झालाय, याचं नाव आपण रावणच ठेवू जाऊया. कंस नाव पण न शिल्लक राहिलं त्यांचं. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अहंता गुणे, अभिमान आला, अहंकार आला, सगळं नष्ट झालं. सांगा ना, लोखंडाला संपवण्यासाठी काय करावं लागतंय? लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवतोय. तसं माणसाला संपवायला काही करावं लागत नाही. माणसाचा अभिमान, अहंकारच माणसाला संपवतोय. म्हणून परमार्थ करत असाल तर पहिला दागिना तुमचा, पहिला अलंकार तुमचा नम्रता आहे. नम्र झाले होता ते टेकून दिल्या. आणि म्हणून या बांधलेल्या माणसाला मुक्त करायचं आहे, पण त्याची इच्छा तर झाली पाहिजे, उपरती तर झाली पाहिजे. म्हणून त्याने सांगितलं, महाराज आता मनापासून मला सुटायचंय, मला मोकळं व्हायचंय. ठीक आहे, मग आता तुला सोडवणारा एकच आहे, राम नाम. आसन कसं घालायचं, कधी घ्यायचं, मग त्यासाठी काय पंचांग वगैरे पाहायला पाहिजे का? आम्हाला पंचांगात लय अडकवून ठेवलं. माऊली खरंय का कुठे? देवाची पूजा करायची असल्यावर पंचांग का पाहायला लागतं हे मलाच कळत नाही. माऊली तर म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उत्तर. शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नाहीये, शेवटच्या वेळेला भगवंताचं स्मरण करावं आणि नामस्मरण करत जावं, देवाची पूजा करत, आणि आम्हाला शेवटचा श्वास घेता यावा यासाठी आम्ही जर अट्टास करतोय, तर शेवटच्या वेळेला जर आम्ही पंचांग चालत बसलो तर सांगा ना, नामस्मरण आमच्याकडून घडेल का? शेवटची वेळ आम्हाला माहित नाहीये. नामस्मरण करायला, देवाची पूजा करायला काही गरज नाहीये. काळ वेळ पाहिजे. ज्या वेळेला स्मरण झालं ना, जिथे स्मरण झालं ना, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. कसा? रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्ध घडी सुद्धा रिकामा राहता कामा नये, जरा सुद्धा नाही, जरा सुद्धा नाही. आणि म्हणून अखंड जर नामस्मरण केलं तर कुठलीही वासना असू द्या, वासनेने बांधलेला असू द्या, कुठल्याही विषयामध्ये बांधलेला असू द्या, कोणत्याही प्रकारे कुठल्याही दोषामध्ये बांधलेला मनुष्य मुक्त होण्याचा मार्ग एकमेव जर असेल तर नामस्मरण. आणि म्हणून त्या नामाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम मंत्र नाही खोल, सगळ्यांचे येते आहे अधिकार. दोची अक्षरांचे काम उच्चारावे, राम राम नाही वर्ण धर्म याती, नामे अवघीच तरती. सुशिक्षित असो, अशिक्षित असो, श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, नामाने उद्धार होणार. म्हणून बद्ध आहे, बांधलेला आहे. जर मुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. स्वतः कितीही जरी प्रयत्न केला ना, काही म्हणतात महाराज काही पुढे जायची गरज नाही, काही करायची गरज नाही, माणसाच्या मनावर ताबा असला म्हणजे बस. काय म्हणतात? मनावर कंट्रोल असताना माणसाच्या. त्याला एक उदाहरण दिलं की अनेक हजार वर्ष तपश्चर्या केलेल्यांचा कंट्रोलर बिघडला. काय? त्यांना एवढं तरी कळायला हवं होतं, जर मी जंगलात बसलोय बाबा, राणामध्ये बसलोय आणि इथे जर पैंजणांचा घुंगरांचा आवाज येतोय तर हरिण घुंगूर बांधून आली असेल का? कोला ज्यावर ती घुंगरांचा आवाज येतोय त्यावरती आम्ही डोळे का उघडावे? पण त्यांनी सांगितलं ना, अर्धा तर डोळे उघडून बघा ना, तो उघडून बघायला काय हरकत आहे, बरं का? अर्धेच डोळे उघडले, अख्खे कधी उघडले पत्ता लागला नाही, परत मिटता आले नाही. आपण कोण आहोत? आपली तपश्चर्या माहिती आहे तुम्हाला?
नामस्मरणाला सुरुवात केली रामकृष्ण हरी की लगेच तो पोर लावत होता इकडे. हे बघ आता आठवलंय, काल चालेलं जा बालदास कडे 2000 कधी नेलं आणलं नाही. काल पण या टायमाला आठवलं होता. आता परत माल ठेवली आठवणार नाही. स्मरणिका हातात घेतली की आम्हाला आठवतं. आणि मग बघ सुनबाई इकडे त्या कापूसकडे जरा 2 पायले पीठ नेलंय बघ तिने. या बाई हे आता आठवलंय मला. संत म्हणतात आम्ही संसार करत असताना आम्हाला परमार्थ आठवावा. परमार्थ करत असताना जर संसार आठवत असेल तर आम्ही अजून किती लांब आहोत, किती दूर आहोत याचा विचार आम्ही करायला हवा. जिथे आम्ही आहोत तिथे परमार्थ घडलं पाहिजे. जिथे आम्ही आहोत तिथे आमच्याकडून भक्ती घडली पाहिजे. साधय साधय दादा साधय. काही न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग आम्हाला काय दिलेलं आहे? तुम्ही ज्या ठिकाणी असाल, जे काम तुमच्या हातामध्ये असेल ना ते काम करता करता नामस्मरण करा. अरे संसार करता करता जर तुम्हाला अखंड भगवंताचं स्मरण असेल, धर्म आचरण जर तुमच्याकडे असेल, नीतीने जर वागत असाल आणि भगवंताचं स्मरण करता करता जर ते काम करत असाल ना, तुम्ही संसार नाही परमार्थ करताय. कारण आमच्या हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता आम्हाला शिकवतोय तुम्ही कर्म करताय ना त्यालाच भक्ती म्हणतात. कर्म करताय त्यालाच भक्ती म्हणतात. आणि ती कर्म करताना जर सांगा ना आम्ही देवाचं नामस्मरण करत असू, धर्म आचरण आणि नीतीने जर आम्ही वागत असू, तर अजून परमार्थ कशाला म्हणतात दादा? तुमच्या घरात जर तुम्हाला सुखी राहायचं असेल ना तर एक वेळ घरामध्ये पोथ्या कमी वाचल्या तरी चालतील, पण लोकांची निंदा करू नका. तुम्हाला त्याच घरात जर समाधान नाही प्राप्त झालं तर. आमचा पोथ्या वाचून जीव झालाय मौली. एकदा मार्गशीर्ष निघला बस नाही जोरात एकदम. लक्ष इकडं भुकाचे त्या माहित नाही, पण लक्ष्मीच्या माग लागली बाई. तो होतो एकदा पोटात कावलं टाकतात माझ्या. कधीपासून भूक लागले. लक्ष्मीला नैवेद्य दिल्याशिवाय तुम्हाला जेवायला भेटणार नाही. तिकडे सासू चहा करते बिचारी. अगं सकाळपासून चहाचा कप नाही मला माहित. थांबा जरा लक्ष्मीला पहिले नैवेद्य दाखवू दे. कळली का तुला लक्ष्मी? ज्या दिवशी चालत्या बोलत्या मंदिरांची आणि देवांची सेवा आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. पण ती घडली पाहिजे. चालत्या बोलत्या देवाची सेवा ज्या वेळेला चालत्या बोलता देवाचं मन आम्हाला कळेल, त्याला काय हवं काय नको आहे, आणि ती सेवा ज्या दिवशी आमच्याकडून घडेल ना त्या दिवशी सगळ्या देवा आमच्यावर कृपा करतील हे मात्र निश्चित आहे. आई बहिणीचा सन्मान आमच्याकडून ज्या वेळेला होईल, प्रत्येक आई बहिणीकडे माझी ताई माझी आई म्हणून ज्या दिवशी आम्ही बघू ना, त्या दिवशी आमच्यावर सगळ्या देवांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. एका बाबांनी मला विचारलं, बाळा अरे कलीचे किती दिवस राहिलेत अजून? काय विचारलं? कलियुगाचे अजून किती दिवस राहिलेले आहेत? म्हटलं बाबा 4,32,000 वर्ष कलियुगाची आहेत. प्रत्येकाचं आयुष्य सांगितलेलं आहे. 4,32,000 कलियुगाचे, 8,64,000 द्वापार युगाचे, 12,96,000 त्रेतायुगाचे, त्याच्यामध्ये अजून 4,32,000 मिळवा कृतायुगाचे. बरंच मोठं गणित आहे. मग तो ब्रह्माचा एक दिवस सगळं मांडलेलं आहे, ते सगळं सांगितलेलं आहे. असू दे, आपल्याला त्याच्याची गरज नाहीये. फक्त त्यांनी प्रश्न काय विचारला, बाळा कलियुगाचे अजून किती दिवस राहिलेले आहेत? डोळ्यात बघवत नाही ना या काय काय चाललंय काय? बोलो खरंय बाबा, डोळ्यात बघवत नाही त्याला काय करता, आता बघायला तर लागणार आहे, मिटत नाही तोपर्यंत. पण मग त्यांना विचारलं, बाबा तुमचं वय किती आहे? म्हणे 60 वर्ष वय आहे माझं. देवाने दिलेल्या शास्त्रामध्ये दिलेल्या वयाप्रमाणे जर तुम्हाला वय आयुष्य मिळालं, शतवर्षे वय नेमिले, 100 वर्षाची गणना, आणि 100 वर्ष जर तुम्हाला वय मिळालं, आयुष्य मिळालं, तर कलियुगाची 40 वर्ष राहिलेली आहेत. कारण आपण गेल्यानंतर कलियुग आहे का कृतायुग आहे याच्याची गरज नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, तुम्हाला जर आज कलियुग संपवायचं असेल ना आज, तर ते आपल्या हातात आहे. मौली खरं आहे की खोटं आहे? आपल्या हातात आहे ते. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. अरे आम्ही कृताचं बिघडलो, तुम्ही कृताचं बिघडा.
चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही. चंदनाचा नुसता संग झाला तर बोरीना सुगंध यायला लागला चंदनाचा. एखाद्या वेळी जर आम्ही आमच्या घरामध्ये हार तयार करण्यासाठी जर प्राजक्ताची फुलं आणली तर त्या प्राजक्ताची फुलं ज्या दोऱ्यामध्ये ओवतोय ना, गुंफतोय ना, त्या प्राजक्ताच्या फुलाचा संग झाल्यामुळे त्या दोऱ्याला सुद्धा सुगंध निर्माण होतो. दादा, दोऱ्याला सुद्धा सुगंध निर्माण होतो. ज्या दिवशी आमच्याकडून परनारी रुक्मिणी समान, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेच आता जो कोणी साधेला, परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. माझ्या प्रत्येक आई बहिणीकडे आई आणि बहीणच ज्या दिवशी आम्ही बघू, दुसऱ्याची धन ज्या वेळेला आम्हाला नकोशी वाटे, ज्या वेळेला एकमेकांची निंदा करणं, द्वेष करणं, तिरस्कार करणं, मत्सर करणं ज्या दिवशी आमच्याकडून सुटेल, ज्या दिवशी या विचारांपासून आम्ही मोकळे होऊ ना, त्या दिवसापासून आमच्यासाठी कृतायुग सुरू झाला आणि कलीचा अंत झाला हे मात्र निश्चित. त्याच दिवशी कलीचा अंत झाला. कधीतरी वाचनात आलं तर गुरुचरित्रातला 2रा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये कलीने ब्रह्माला सांगितलेलं आहे, मी या भूतलावर गेल्यानंतर काय थैमान घालणार आहे. परश्री राहत आहे, परद्रव्य हरत आहेत, गरीबाचं शोषण करणारे, गरीबाला लुबाडणारे, लोकांचं पाकिटमार करणारे, अधर्माने वाटचाल करणारे, अनितीने वागणारे जे आहेत ते कलीचे सख्खे भाऊ आहेत. पण कली बोलतोय, जिथे देवाचं नामस्मरण आहे, जिथे परमार्थ आहे, भक्ती आहे, तिथे मी जायला घाबरणार आहे. मग त्याला जोड दिलाय काळ माऊली. काळ का दिलाय माहितीये का? कळी काळ. काळ का दिला? तो घाबरत होता यायला, म्हणून त्याला काळ दिलेला आहे. मग त्याला काय सांगितलं, दादा तू जिथं असशील ना तिथं काळ तुझ्या बरोबर असणार आहे. कलीच्या अधीन जो आहे ना, त्यांनी समजत आपल्या बाजूलाच काल उभा आहे. त्याला वाटेल कदाचित का मी एवढा करतोय तरी पण मजेमध्ये जगतोय. दादा 100 पुरी होऊ दे. संचित आहे तोपर्यंत रे आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक ही 4 प्रकारची श्री शिल्लक संचित भगवंतांनी आपल्या बरोबर दिलेली आहे. जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत मनुष्य किती उलटा सुलटा नाचला तरी पण त्याला देव सांभाळत असतो. पण ज्या दिवशी संपेल ना त्या दिवशी मात्र तुझी इच्छा असताना पण तो सांभाळणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून बांधलेला आहे ना, कशाने कशा प्रकारे बांधलेलं आहे त्याचं ज्ञान माणसाला झालं पाहिजे. साधारण अशी रात्र झालेली आहे आणि रात्र झालेल्या अवस्थेमध्ये आता लांबचं उदाहरण तुम्हाला देत नाही. आपल्या गोरजेश्वराच्या मंदिरात इथून एक होडी असते आसुशाला जायला आणि त्या माणसानं आसुशाला जायचंय. जाऊन त्या होडीमध्ये बसले. होडीवाल्याला आवाज दिला, होडीवाला तिथे नव्हता. आवाज दिला नाहीये. बघितल्यानंतर मग यांनी विचार केला, वल्ले तर आहेत, तो माणूस आहे, आपण माणूस नाही, आपण नाही हाकू शकत होडी. आणि केली सुरुवात. 4 जण होते, दोघांनी वल्लवायला सुरुवात केली. ते दमले, मग दुसरे 2 जण लागले. बराच वेळ झाला, किनारा काही लागत नाही. पहाट झाली. शेवटी एकाला वाटलं चला आपण आपल्या मोबाईलची बॅटरी मारून बघूया अजून किती अंतरावर आहे आपले किनारा. बॅटरी मारून बघितली, किनारा काही दिसत नाही. तेवढ्यात त्याने विचार केला मागे बॅटरीनं मारून बघू. मागे जिथं आहे तिथंच आहे. मग त्याने विचार केला असं कसं काय झालं रे. तेवढ्यात तो होडीवाला दादा आला. त्याने विचारलं काय चाललंय तुमचं. अरे म्हणे रात्री बसलो इथे आम्ही, वल्ले मारून मारून जाऊ, होडी काही पुढेच जात नाही, काय केलंय काय. तेव्हा त्याने सांगितलं संध्याकाळी मी रोज जाताना होडी बांधून जातो या झाडाला. दादा ही बांधलेली होडी किती महिने किती दिवस हाकली म्हणजे पुढे जाईल सांगा ना. तसं आमचं आहे. आम्ही होडी बांधून ठेवलेली आहे आणि हाकतोय बरं का. वल्ले मारायला चालू आहे आमचं. उलट बोलतोय पण 4 वेळा काशी केले, 4 धाम. मला नाही वाटत बोलतो आपल्या भारतातला कुठला तीर्थ ठेवला असेल मी. अरे आपली परिस्थिती असेल तर निश्चित जावं, का जाऊ नये. आपण फिरावं ना. आपल्या पैशांचा आनंद आपण नाही घ्यायचा, मग कोणी घ्यायचा. पण तुझ्या हातून हा बोलतोय कोण ते तुला कळतंय का. महाराज सुद्धा आमच्यासारखे बोलता बोलता पटकन बोलून जातात ना. कीर्तन असो, प्रवचन असो, पटकन बोलून जातात. 23 वर्ष झाली मी हे काम करतोय. हा कोण बोलतोय दादा. आणि हा जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही बद्ध अवस्थेतच राहणार. मुक्त होण्याची अपेक्षा आम्ही करूच नाही बरं का.
हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही ना तोपर्यंत आम्हाला मुक्त होण्याची अपेक्षा आम्ही करू. अभिमान अहंकार जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये तो कुठून येतो बघा ना, कसा येतो बघा ना, समजतही नाही. बरं अज्ञानी फसतो ठीक आहे, ऐके ना, अज्ञानाकडून एखादं वाईट कर्म घडते ठीक आहे, पण ज्ञानाकडून सुद्धा ज्याला आपण ज्ञानी समजतो अशी माणसं सुद्धा फसली जातात, अशी माणसं सुद्धा फसली. आणि मग अज्ञानी माणूस फसतोय ठीक आहे, पण ज्ञानी माणसाकडून सुद्धा काही वेळेला पापकर्म घडू शकतात. उलट अर्थी जर म्हणायला गेलं ना, काही वेळेला नाही, उलट अर्थी जास्त करून ज्ञानी माणसाकडेच ते विचार लवकर येतात, कारण त्यांनी विडाच उचललेला आहे. ते विषय जे आहेत ना, वासनाचे आहेत ना, त्यांनी विडा उचललेला आहे की आम्ही ज्ञानाला लवकर फसवणार. व्यासमुनी आणि व्यासमुनींचे शिष्य 4 बरं का, जैमिनी, वैशंपायन, सुमंतो आणि पैल. जैमिनी जो होता ना तो व्यासमुनींच्या जवळ होता, लिखाण काम चालू होतं आणि संस्कृत मध्ये ते लिखाण चालू असताना एक ओवी अशा प्रकारे आली, त्याचं प्राकृत मध्ये अशा प्रकारे भाषांतर होतं की ज्याप्रमाणे एखादा अज्ञानी माणूस फसला जातो त्याप्रमाणे ज्ञानी माणसं सुद्धा फसू शकतात. जैमिनीने थांबवलं, महाराज थांबा म्हणे का, हे चुकीचं आहे. अज्ञानी माणूस फसतो ठीक आहे, आम्हाला माहिती आहे, ज्ञानी सुद्धा हो नाही लिहायचं नाही. तिथेच पेन ठेवला, लेखणी जी काय असेल ती, आताच्या भाषेत आपलं पेन नाही गमावली, लेखणी ठेवली आपली जी काय असेल ती, थांबवलं आणि सांगितलं 2 दिवस जरा मी बाहेर जातो, आपला मठ तुम्ही सांभाळायचं. आणि सर जैमिनी तिथे राहिला. रात्रीची वेळ होती, एक गंधर्व कन्या त्या वनामध्ये फिरत होती. फिरता फिरता कुठेतरी आश्रय मिळावा याची अपेक्षा तिला होती. तेवढ्यात तिने लांबवर बघितलं तर एक दिवा प्रज्वलित झालेला, थोडस एक उजेड तिला त्या कुटीमध्ये, त्या आश्रमामध्ये दिसला आणि त्या आश्रमाच्या दिशेने ती आली. आल्यानंतर पाहते तर हा जैमिनी हात जोडले, दादा रात्र झालेली आहे, मला थांबायला जागा नाही आहे, मला आश्रय मिळेल का, मला जागा मिळेल का. तिचं निरीक्षण केलं, बघितलं, हो म्हणे, का नाही मिळणार, मिळेल, हो म्हणे चालेल. तेवढ्यात ती बोलते ठीक आहे, तुम्ही आश्रमात थांबा, मी बाहेर थांबते, मला एवढी जरी जागा मिळाली तरी भरपूर. तो बोलतो असं कसं, तरुण आहे, सुंदर आहेस बरं का, महिला आहेस तू, स्त्री आहेस, बाहेर कशी थांबून जमेल, तुम्ही आतमध्ये थांबायचं, मी बाहेर थांबेल, इथपर्यंत ठीक आहे, अतिशय चांगला विचार आहे बरं का. पण मग बाहेर थांबल्यानंतर 17 वेळा आतमध्ये जायची गरज नव्हती. तुला पाणी हवंय का, तुझ्या अंगावर अजून पाहिजे का, आणि 2-4 फेऱ्या झाल्यानंतर नाहीच राहत, मग शेवटी विचारलं, हो ठीक आहे तुम्हाला आश्रय दिला मी, पण तुम्ही कोण आहात ते मला माहित नाही. आणि मग तेवढं तिने सांगितलं, मी की नाही एक गंधर्व कन्या आहे आणि वराच्या शोधामध्ये फिरते. एवढं ऐकल्याबरोबर याच्या आतून आनंदाच्या उकळ्या निघायला लागल्या. ठीक आहे बोलतो, मी पण वधूच्या शोधात आहे. पण ती बोलते, तुम्ही वधूच्या शोधात जरी असाल तरी पण आपलं सहज जमणार नाही, कारण माझं एक पण आहे. म्हणजे काय, जिथे पण कुठे मला वर मिळेल त्या ठिकाणी, तो घर असो, आश्रम असो, काही असो, त्याला 7 प्रदक्षिणा मला खांद्यावर घेऊन जो मारेल त्याला मी वरणार आहे. अरे मग ते सोपा ना, काय एवढं विशेष आहे, तुझं वजन किती असून असणार, 7 फेऱ्या काय विशेष आहे. आणि झालं, घेतली तिला खांद्यावर, एक फेरी झाली, दुसरी फेरी झाली, पायाकडे लक्ष झालं, बापरे पाय एवढे कोमल, नाजूक, सुंदर. तिसऱ्या फेरीला मनामध्ये विचार आला, गाल किती सुंदर असतील, किती मऊ असतील, कशा प्रकारे असतील. चौथ्या फेरीला गालाला हात लावल्यानंतर पाहतोय तर अरे बापरे, गालाला दाढी. आणि मग झालं काय, खाली उतरलं बरोबर व्यासमुनींनी दर्शन दिलं आणि मग सांगितलं, दादा आता लिहायचं का, आता लिहायचं बघतो, आता काय नाही देणार काय, आता तुम्ही लिहिला तरी चालेल बोलतो. म्हणून माऊली, एक वेळ ना अज्ञानी माणसाकडे अभिमान येईलच असं नाही, पण आपल्याकडे येऊ शकतो, ज्ञानी माणसाकडे येऊ शकतो. रावणाला जो बर्बाद केला ना, रावणाचं नाव पण जे शिल्लक ठेवलं नाही ना,
त्याला कारण म्हणजे अहंकार, अभिमान. बायको सांगत होती त्याला, पतिव्रतेमध्ये तिचं नाव आहे. रावण जरी असा असला तरी पत्नीचं नाव आहे पतिव्रता, मंदोदरी. आणि ती सांगते, अहो श्रीरामाला शरण. तो आपल्यात बोलतो, बायकांचं सगळंच ऐकायचं नसतंय. अरे मूर्खा, सगळाच ऐकायचा नसतंय, पण चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय. काय चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय, सगळ्याच ऐकायचं नसतंय. तुला आई वडिलांपासून जर बाजूला करत असेल तर ऐकू नको. पण 25 वर्ष झाली लग्नापासून तुला सांगते दादा, अरे आपला संसार चांगला व्हावा, उत्तम व्हावा असं वाटत असेल, आपल्या मुलाबाळांनी आनंदामध्ये राहावं, आपल्या घराचं मंदिर व्हावं असं जर तुला वाटत असेल तर फक्त दारू सोड. 25 वर्षापासून सांगून जर तुला एक दारू सुटत नसेल दादा, तुझी लायकी आहे का महिलांवर बोलायची? बाईवर बोलायची पात्रता आहे तुझी? एका पतीसाठी तिने आई सोडला, वडील सोडले, घरदार सोडलं, आपल्या आवडीनिवडी सोडल्या, आपलं कुळ सोडलं, आपलं घरदार सोडलं, आपला सगळ्या आवडीनिवडी सोडल्या. एवढं नाही, स्वतःचं नाव सोडलं आणि माणसावरचं नाव ठेवलं. तुला साजेसं असं आईकडे सकाळी 8 वाजता उठून आईचं पाणी आई काढून देणार तेव्हा आंघोळ करणार, आयती आई भाकर वाढून देणार तेव्हा खाणार, अशा प्रकारच्या राहण्यासारखी राहणारी ती श्री तुझ्याकडे आल्यानंतर 5 वाजता 6 वाजता उठते, धावपळ करते तुझ्या डब्यासाठी, पोरांसाठी, घरातल्यांसाठी. बिचारीचं तोंड कुठं असते, केस कुठे असतात, कुठे कपडे असतात, तिची तिला शुद्ध नसते. अशा प्रकारे कामामध्ये मग्न झालेली ती बाई दुपारी 12 वाजता सकाळचं खाते, तरी सुद्धा किरकिर करत नाही, तरी सुद्धा तक्रार करत नाही. का? फक्त माझा संसार चांगला झाला पाहिजे आणि संसाराचाच विचार करते. रावणाने बाईचं जर ऐकलं असतं ना तर उद्धार झाला असता. पोरं सांगतायत, रावणाची सभा चालू होती आणि रावणाचा एक पोरगा तिथं बोलतोय, बाबा एकच वानर आला तर ही अवस्था करून ठेवली. म्हणजे भक्त आला तर भक्ताने ही अवस्था करून ठेवली, त्याचा प्रभू जर आला, नुसती स्थापना आहे तरी बऱ्याचशा जणांच्या बुडाला आग लागली. मूर्तीची स्थापना आहे तरी काय, ज्यांच्या लागू नाही त्यांच्या पण लागले. अरे ज्याचा तो विषय तिथंच का म्हणतो त्याच कळत नाही. महागाईचा विषय राम मंदिरावर, बेरोजगारीचा विषय राम मंदिरावर, कुठला पण विषय असू द्या माऊली, सोशल मीडियावर त्याच चाललाय. यांना काय मंदिर महत्वाचं आहे का? अरे भिकाऱ्यांनो, आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक प्रकारचा पैसा गुंतवला ना, त्यावेळेला तुमच्या बुडाला आग नाही लागली? 500 वर्षाची प्रतीक्षा आज संपुष्टात येते आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मूर्ती रूपाने विराजमान होतात. अरे इतर धर्माच्या बुडाला आग लागते आम्हाला काही वाटत नाही रे, पण आमच्या धर्मीयांच्या बुडाला आग लागते ना, त्यात आम्हाला खूप खेद वाटतो. काय? आणि माऊली खरं सांगू का, हे का होत आहे त्याला कारण आपला धर्म खूप मोठा आहे, पण विभागणी झाली पंथामध्ये, ग्रंथामध्ये आणि संतांमध्ये. प्रत्येक जण काय होतं माहितीये का, तो त्या पंथाचा आहे, तो या पंथाचा आहे, त्याचा गुरु तो आहे, त्याचा गुरु ह्यो आहे. आणि एक सूक्ष्मातून अभिमान आहे बाबा आपल्याकडे एक सूक्ष्मातून अभिमान. सगळं भेटलाय ना ते आम्हालाच भेटलाय, बाकी हे पंथ जे आहे ते आमच्याचकडे. खरा बीज आहे ना, बीज. आणि असं जर कोणी बोलत असेल ना तर तिथं स्पष्ट हात जोडायला सांगा, बाबा सगळं तुम्हालाच भेटलाय, पण आतल्या आत बोला यांना काहीच भेटला नाही. जर भेटला असता ना तर असा द्वेष, मत्सर, तिरस्कार कोणाचा केला नसता. अरे आपल्या श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आपल्याला स्वाभिमान असावा, आपल्या पंथाचा. ज्या संप्रदायामध्ये काम करतोय आपण त्या संप्रदायाचा अभिमान नक्कीच आपल्याला असावा, स्वाभिमान नक्कीच असावा, पण दुसऱ्याला कमी लेखण्या एवढा नसावा हे मात्र निश्चित आहे. त्याच्यातून दुसऱ्याचा द्वेष आणि मत्सर होईल एवढा नसावा हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या नदीवर अनेक प्रकारचे घाट असतात माऊली, नाही का, त्या घाटांना वेगवेगळी नावं असतात. कशासाठी असतात? ते आपल्या सोयीसाठी असतात. एखाद्या ठिकाणी जर मोठा कार्यक्रम असेल ना, जिथे हजारो माणसं येणार आहेत, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी असे 10-12 रस्ते दाखवले जातात. वाशिमला यायचंय
शहरावरून येणारा रस्ता वेगळा, पळसुलीवरून येणारा रस्ता तिकडून, त्या शहापूरवरून येणारा रस्ता वेगळा, इकडून पडग्यावरून येणारा रस्ता वेगळा, तिकडून पिवळीवरून येणारा रस्ता वेगळा, असे अनेक रस्ते दाखवले असतात. ज्या रस्त्याने आपल्याला सोयीस्कररित्या व्यवस्थितरित्या पोहोचता येईल त्या रस्त्याचा वापर आपण करावा. त्या रस्त्याला नाव काय आहे, तो रस्ता कुठून गेला आहे याचा विचार आपण करावा. एखाद्या गंगेमध्ये स्नान करावं म्हणून अनेक घाट असतात. जगद्गुरु तुकोराम महाराज घाट, मौली ज्ञानोबा घाट, शांतीब्रह्मनाथ महाराज घाट, संत शिरोमणी नामदेव महाराज घाट. अरे घाटातून जाऊन गंगेचं स्नान होणं महत्वाचं आहे, मी कुठल्या घाटातून आलो हे महत्वाचं नाही. हे संप्रदाय वेगवेगळे असतील ना दादा, तुम्ही सांगा.